सांगलीत चालत्या एस टीमध्ये घुसली दुचाकी, तरुण गंभीर जखमी, सिव्हिल चौकात भीषण अपघात. सांगली सिव्हिल रस्त्यावर स्टँडकडे निघालेल्या चालत्या एस टीत समोरून येणारी दुचाकी घुसून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मिरज तालुक्यातील एका गावातील तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या तोंडाला गंभीर मार लागला आहे. त्याला तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेला असून उपचार सुरू आहेत. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की दुचाकी MH10BJ 4901 वरील चालक हा मिरज तालुक्यातून एका गावात राहण्यास आले. तो मजुरी करतो. आज रात्री 7:45च्या सुमारास बसस्थानक परिसरातील झुलेलाल चौकातून तो सिव्हिलकडे येत होता आणि त्यावेळी कोल्हापूर आगारची ST MH14BT 4619 सांगली स्टँडकडे निघाली होती. त्यावेळी वाहतूक असल्याने ST चालकाने बस हळू केली आणि यावेळी समोरून येणारी दुचाकी चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि तो सरळ STत येऊन घुसला. त्याची दुचाकी STच्या पुढील भागात अडकून पडली. ही धडक एवढी जोराची होती, तो तरुण STच्या पुढील काचेवर आदळला आणि त्यानंतर तो दुचाकीवर आदळून तसाच बसून राहिला. या घटनेनंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली आणि त्यानंतर लोकांनी त्याला रुग्णालयात नेलं. त्याच्यावर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. दरम्यान घटनास्थळी ST रस्त्याच्या मधोमध असल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आणि यावेळी वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी आणि त्यांचे पथक या ठिकाणी आले. त्यांनी काही मिनिटात वाहतूक सुरळीत केली. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.